नमस्ते मित्रमंडळ, आज मी तुम्हाला आयुष्यात चेहऱ्यावरती पहिल्यांदा एका लेझर थेरपीचा वापर केलाय त्याचा अनुभव शेअर करणार आहे. आणि ट्रान्सप्लांट नंतर 5 महिन्याच्या 5 GFC पण आज आपण पूर्ण करतोय. फ्रंट साइडला डेन्सिटी आणि रिग्रोथ फेज बऱ्यापैकी चालू झाले आणि बॅक साइडला 2 महिन्यातून शेडिंग फेज चालू राहील, त्यामुळे तिथे अजून डेन्सिटी दिसणार नाही. वजन मी महिन्याला चेक करतो आणि ते मी मेंटेनन्स ठेवतो. बाकी मी चेहऱ्यावरचे किंवा एक्स्ट्रा GFC थेरपी वगैरे का घेतोय, तर हे सर्व मित्रांनो तुमच्यामुळे आणि माझे रेफरल जे गेले आहेत त्यांच्यामुळे हे शक्य आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून आभार आहे. त्यामुळे ह्या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थापा मारून पैसे मिळवतोय असं अजिबात नाही. क्लिनिक मध्ये ज्या काय मी प्रोसेस करतोय याचा फायदा मला कसा होतोय की नाही या सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगतोय. GFC चे डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती पण इंजेक्शन आहेत. डोक्यावरती किंवा डोळ्याच्या खाली जे बारीक टन्नो आले ते थोडंसं सुजलेलं असतं आणि ही सूज 24 तासामध्ये हळूहळू उतरते. चेहऱ्यावरती लेझरचे चटके दिले तेव्हा चेहरा चिकट आणि थोडा सुजल्यागत दिसेल. आणि ह्या सर्व थेरपींचा फायदा कसा होतोय आपण पुढे बघणारच आहे. थेरपी नंतर 24 तास डोक्याला आणि चेहऱ्याला पाणी लावायचं नसते. मेडिसिन सेमच आहे, थोड्या गोष्टी कमी जास्त झाल्या. राहिलेल्या पुढल्या भागात सांगतो. जय महाराष्ट्र, धन्यवाद.